तिकडे गेल्यावर आपल्याला समजेल मल्हारगडचं महत्त्व आणि इतिहास काय कसा आहे ते, आणि मल्हारगड कसा आहे तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. चला तर जाऊया सावकाशपणे मल्हारगडच्या वाटेवर. आणि जय शिवाजी, जय भवानी, हर हर महादेव, शिव पार्वती पते, हर हर महादेव अशी घोषणा देत आम्ही आता मल्हारगडकडे जात आहोत. चला तर. आणि आता आपण पोचलो आहोत मल्हारगडच्या वाटेवर. चला तर इकडून आता सगळेजण आम्ही आता निघणार आहोत. मल्हारगडला चालायला सुरुवात केली आहे.
पद्धतीने केलं आहे ते बघा. राजवाडा औशिष जवळ इकडे ह्या गडावर आलात की नक्की भेट द्या तुम्ही. असा हा राजवाडा औशिष मधील हा एवढा भाग आहे. असं वाटतं की महाराजच आपल्या समोर आहेत. खरोखर महाराज समोरच आहेत आपल्या. खूप मस्त आणि बरा वाटला. असं त्या साईडला तळघर आहे, तिकडून मी आलो आणि आता इकडून निघणार आहे. राजवाडा औशिष्टच्या इकडून खाली जायला निघणार. हे बघा इकडे आता पुढे थांबले आहेत. हे बघा आता घरी जायला निघायला सुरुवात केली आहे. आता मी या वाटेने खाली जात आहे. इथून आता आपण निघायला सुरुवात केली आहोत आता घरी जायला. चला तर ही अशी वाट आहे आणि हा साईड आणि असा हा मल्हारगड आहे, निसर्गरम्य वातावरणात असलेला आणि सगळ्यात शेवटी बांधलेला. आणि आता मी निघायला सुरुवात करतोय. आणि हा गेट आहे बाहेरून जे आपण माहिती वाचले तो फलक आहे तो. आणि असा मल्हारगड आता निघायला सुरुवात करणार. चला तर मग निघूया घरी जायला. आणि 11 वाजता हा सकाळी घाट बंद होतो, म्हणजेच फ्रंट गेटला सर्व ते कार्यकर्ते असतात ते लोक बंद करतात 11 वाजता. म्हणून सकाळी लवकर जा, त्याचं दर्शन घेतलेलं चांगलं मल्हारगडचं. चला तर मग निघूया. आणि आता निघायला सुरुवात केलेली आहे आम्ही. आता गाडीमध्ये बसलो आहे. आजोबा इकडे बसलेले आहेत आणि घरी जायला आम्ही आता निघालो आहोत. निसर्गरम्य वातावरणात पाहिलेला मल्हारगड पाहून खूप मस्त वाटलं. आणि सगळ्यात शेवटी बांधलेला हा किल्ला आहे. आणि आता घरी जायला मी निघालो आहे. चला तर हे आता दादा गाडी चालवत आहे आणि आता आम्ही घरी जायला निघालो आहे. असा हा प्रवास झालेला आहे. मल्हारगडचं दर्शन घेतलेलं आहे सकाळी उठून लवकर 5:30 वाजता. आणि 7 काय 7:30 वाजता आम्ही तिकडे जाऊन पोचलो आणि दर्शन घेतलं. आणि ही आजूबाजूला शेती केलेली आहे, ती बघा कशा प्रकारे केलेली आहे, कमी जागेत ती सुद्धा. आणि असा हा प्रवास माझा होतो आहे. आणि आता घरी जायला निघालो आहे. चला तर मग निघूया घरी जायला आणि या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेऊया. आजूबाजूला माड पण आहेत, अशी जसं काही कोकणात जसं तसं आहे. आणि तसे मी आता घरी जायला निघालो आहे. इकडे घोडा पण आहे आजूबाजूला, घोडा चरतो आहे. आणि न्यू काळे फार्म हे एक तिकडे हॉटेल आहे. आणि इकडे आम्ही जरा थांबलो आहे घोडे बघण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी. घरी जाताना सर्व जण तिकडे बघत होते घोड्यांकडे. आम्ही घरी जायला निघालो आहे. हा हायवेचा रोड सुरू झालेला आहे. हायवेवरूनच आता घरी जायला रवाना होणार. आजूबाजूला गाड्या येत आहेत, तिकडून इकडे इकडून तिकडे अशा पण गाड्या जात आहेत. आमच्या साईडवर मागे पण गाड्या आहेत. आता हा माझा प्रवास सुरू झालेला आहे. आता घाट लागायला सुरुवात होणार आहे. आणि आता तो आपण घाट बघूया. लोक इकडे घाटावरून काय काय फोटो पण काढणार आहेत. इथे आजूबाजूला शॉप आहेत. या निसर्गरम्य वातावरणाचा सर्वजण लाभ घेत आहेत. असा आमचा प्रवास, अगदी तो सुद्धा मस्त, झकास, लय भारी, पॉवरफुल. तर असे कमेंट पण टाका तुम्हाला हा व्लॉग कसा आवडला ते. आणि हा घाट बघा, निसर्गरम्य वातावरणात बघा हा घाट आणि त्याचा आनंद घ्या. चला तर निघूया. आणि हा असा घाट आहे निसर्गरम्य वातावरणात असलेला. अगदी सावकाशपणे दादा गाडी चालवत आहे आणि तिकडून गाड्या साईडने जात आहेत. असा हा घाट मोठा आहे खूप आणि सावकाश हळू आपण जाणार आहोत. इकडून तिकडे तिकडून इकडे अशा गाड्या येत आहेत. अगदी निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत आपण घरी जात आहोत. असा हा माझा व्लॉग
मल्हारगडला गेल्यावर आणि तिकडचं दर्शन झाल्यावर घरी परतताना आपण आता निघतोय. चला तर. आणि आता निघायला सुरुवात केलेली आहे. त्या घाटाच्या आता खाली आता आपण उतरणार आहोत आणि घाट आता संपायला आलेला आहे. असा हा घाट संपलेला आहे निसर्गरम्य वातावरणात. पाऊस खूप आता पावसाचं वातावरण दिसतंय आणि पाऊस आता लागणार आहे. काळोख पडला आहे जिकडे तिकडे चौकडे. चला तर निघूया घरी जायला. आणि हा ब्लॉग तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका कोकणी अबीर या तुमच्या यूट्यूब चॅनलला. आणि हा चॅनल माझा नाही तर तुमचा आहे आणि तो आपुलकीनेच तुम्ही हा ब्लॉग सर्वांना पाठवा, म्हणजेच मल्हारगड कसा आहे हे याचं दर्शन व्हायला.